नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, युनायटेड पब्लिक सर्व्हिस कॉलेज राजूर तालुका मोताळा जिल्हा बुलढाणा या कॉलेजमधून मी आपलं स्वागत करत आहे. मित्रांनो, आपल्याला BA सिव्हिल सर्व्हिस या डिग्रीचा पहिल्या वर्षाचा जनरल स्टडीज पेपर फर्स्ट काल व्हिडिओ आपण बघितला, पण आपला सिलेबस कंप्लीट त्यामध्ये झाला नाही. तर अगोदर आपण 10 ते 15 मिनिटाच्या कालावधीमध्ये आपण आज आपला सिलेबस आहे, आपला सिलेबस काय आहे, तर यामध्ये आपण सिलेबसचे ॲनालिसिस अगोदर करू. कारण आपल्याला अगोदर सिलेबस माहिती पाहिजे आणि सिलेबस जर आपल्याला माहिती असला, आपल्याला ती मुद्दे जर माहिती असले, तर आपल्याला प्रश्नांची उत्तरं ही व्यवस्थित प्रकारे आपल्याला देता येतात. आणि तुम्ही अभ्यास करताना त्यामध्ये माइंडसेट तुमचा असा असला पाहिजे की जेणेकरून आपण BA सिव्हिल सर्व्हिसेस या डिग्रीची तयारी करत असताना तुमची UPSC मेन्स एक्झामिनेशन, प्रिलिम्स एक्झामिनेशनची तुमची आणि ज्या काही अदर लेवलच्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम होतात त्याची तयारी सुद्धा होत आहे. कारण मी स्वतःचं ॲनालिसिस केलेलं आहे त्या सिलेबसनुसार. ठीक आहे, तर बघा, त्यामध्ये आपल्याला बघायचं आहे. थिअरी आहे तुम्हाला 60 मार्क्ससाठी, नंतर इंटरनल असेसमेंट आहे 40 मार्क्ससाठी, तर टोटल 100 मार्क्स आपले त्यामध्ये होतात. त्यामध्ये मित्रांनो आपल्याला बघायचं आहे, आपलं हेडिंग होतं कालचं की जगाचा भौतिक भूगोल. आणि तुम्हाला मी त्यामध्ये सांगितलेलं आहे की जगाचा भौतिक भूगोल म्हणजे काय. भौतिक म्हणजे फिजिकल जिओग्राफी आपण त्याला म्हणतो. त्यामध्ये नद्या झालं, पर्वत, नंतर पठारं, मैदान, ज्वालामुखी, भूकंप, पृथ्वीचं अंतर्गत काय वैशिष्ट्य आहे, अशा प्रकारे याचा जे काही पृथ्वीवरती आहे आपल्या त्याचा अभ्यास आपल्याला यामध्ये करायचा आहे आणि त्यालाच आपण काय म्हणतो, जगाचा भौतिक भूगोल. आता बघा, दक्षिण एशिया आणि भारतीय उपखंडातील नैसर्गिक संसाधने. दक्षिण एशिया, आता दक्षिण एशिया आता आपल्याला माहिती आहे खंड किती आहे, त्याची मी चर्चा इथं नाही करत, पण त्या खंडामधून आपल्याला सिलेबसला आहे की दक्षिण आशियामधील भारतीय उपखंडातील नैसर्गिक संसाधने. आता दक्षिण एशियामध्ये कोणकोणते देश येतात तुम्हाला माहिती आहे, त्यामध्ये की नेपाळ आहे, नेपाळ आहे, भारत आहे, चायनीज आहे, त्यामध्ये नंतर श्रीलंका आहे, भूटान आहे, हे देश आपले, मालदीव आहे, म्यानमार एक्सेट्रा. तर हे देश दक्षिण एशियामध्ये येतात आणि त्याचा अभ्यास आपल्याला या सिलेबसमध्ये आपल्याला करायचा आहे आणि हाच अभ्यास आपल्याला UPSC मेन्स एक्झामिनेशनमध्ये आहे. बघा, नैसर्गिक संसाधने कशाला म्हणतात, म्हणजे या देशातील, म्हणजे हे जे भारतीय उपखंड आहे यामधील नैसर्गिक संसाधनांचा आपल्याला काय करायचं आहे, त्यामधून अभ्यास करायचा आहे. नैसर्गिक म्हणजे काय, निसर्गानं बनवलेलं. संसाधन म्हणजे काय, की ज्या वस्तू आपल्या उपयोगामध्ये येतात आणि त्याला किंमत प्राप्त होते त्याला आपण काय म्हणतो, नैसर्गिक संसाधने. आता सपोज एक्झाम्पल आपण म्हणू की मानव हा सुद्धा एक संसाधन आहे. नंतर त्यामध्ये आपण खाण्याच्या वस्तू म्हणून साखर झालं, गुड झालं, तेल झालं, किंवा जे आपल्याला खाद्यपदार्थ, पीठ, आटा आपण ते म्हणतो, भाजीपाला, हे काही संसाधन आहे सर्व. हे खाणे म्हणजे आपण त्याचं यूज करतो, ज्या गोष्टी आपण यूज करतो आणि त्याला किंमत प्राप्त होते त्याला संसाधन असं म्हणतात. एक्झाम्पल, खनिज संसाधन आहे. खनिज कशाला म्हणतात, दगडी कोळसा झालं, त्यामध्ये ऊर्जा आहे, दगडी कोळशापासून आपल्याला ऊर्जा मिळते, हे सुद्धा एक संसाधन आहे. कृषी झालं, ॲग्रिकल्चर, हे सुद्धा एक संसाधन आहे. म्हणजे आपल्याला जे उपयोगामध्ये येते त्याला संसाधन म्हणायचं, ही त्याची सीधी डेफिनेशन. ठीक आहे, तर त्यामधील भौगोलिक घटना कोणत्या होतात. आता भौगोलिक म्हणजे काय, की भूगोलाशी संदर्भित ज्या घटना होतात त्याला भौगोलिक घटना असं म्हणतात. आणि कोणत्या भौगोलिक घटना, तर त्यामध्ये बघा, भौगोलिक घटना म्हटल्यानंतर त्यामध्ये भूकंप आहे. भूकंप शब्दाशी अर्थ द्या. आपल्याला अभ्यास करत असताना प्रत्येक शब्दाचा आपल्याला डेफिनेशन आली पाहिजे, त्याचं ॲनालिसिस आलं पाहिजे, असा विचार आपल्यामध्ये, म्हणजे आपण स्टडी करण्याचा पॅटर्न आपला असा असला पाहिजे. भूकंप, भू म्हणजे काय, जमीन, आणि कंप म्हणजे काय, कंपन म्हणजे व्हायब्रेट होणे. तर त्यामध्ये काय होते, भूमी आपली कंपन होते, भूमी कंपित पावते, म्हणजे भूमीची हालचाल होते आणि त्यालाच आपण काय म्हणतो, भूकंप. तर त्या भूकंप ही घटना कोणती घटना आहे, भौगोलिक घटना आहे. आता दुसरी, ज्वालामुखी. ज्वालामुखी कशाला म्हणतात, तुम्ही ऐकलं असेल की ज्वालामुखी आपण कशाला म्हणायचं. तर ज्वालामुखी हा कन्सेप्ट असा आहे की आपल्या पृथ्वीच्या खाली, म्हणजे पृथ्वीच्या आतमध्ये, पृथ्वीच्या पोटामध्ये म्हणू आपण, तर त्यामध्ये काय असते, असं लावा प्रकारचा गरम तप्त शिलारस जो रस असतो आणि राखेचं प्रमाण त्यामध्ये असतं. तर त्यामध्ये काय होते, मुवमेंट होतात, ज्या काही प्लेटा आपल्या जमिनीच्या अंतर्गत भागातील त्यामध्ये ते हालचाल होते आणि हालचाल झाल्यानंतर तो लावा वरती येतो आणि तो लावा वरती येत असताना त्याला शंकूसारखा असा प्रकार, शंकूसारखा हे जे डायग्राम आहे, शंकूसारखे डायग्राम निर्माण होते आणि हे त्याचं ते मुख आहे, या मुखातून तिथून राख झालं, शिलारस झालं, हे आपले ते बाहेर पडतात आणि जे ते पृथ्वीच्या आतमध्ये जे काही पदार्थ असतात ते त्यामधून बाहेर पडतात, त्याला आपण ज्वालामुखी म्हणायचं.
तर हे कन्सेप्ट आहे. तर याचा अभ्यास आपल्याला भौगोलिक घटनेमध्ये आपल्याला करायचा आहे. आता तिसरी भौगोलिक घटना त्यामध्ये आपण घेऊ शकतो की त्याला आपण सुनामी म्हणायचं. सुनामी. सुनामी काय ही भौगोलिक घटना आहे, भूगोलाशी संदर्भित आहे. सुनामी म्हणजे काय, लक्ष घ्या. सुनामी म्हणजे काय, सुनामी हा एक भूकंपाचा प्रकार आहे आणि हा भूकंप समुद्राच्या तळामध्ये होतो. म्हणजे जो भूकंप समुद्रामध्ये होतो तिथून लाटा निर्माण होतात आणि त्या लाटा निर्माण होऊन आपल्या किनाऱ्यावरती येतात आणि किनाऱ्यावरती आल्यानंतर तिथं वित्त हानी, जीवित हानी मोठ्या प्रमाणामध्ये करतात. त्याला आपण सुनामी म्हणायचं. म्हणजे शॉर्टकट म्हणजे लक्षात आपण कसं ठेवायचं, सिंपल पद्धतीनं शिकायचं. सुनामी म्हणजे समुद्राच्या तळामध्ये होणाऱ्या भूकंप. सुनामी म्हणजे समुद्राच्या तळामध्ये होणारा भूकंप. तर ही झाली आपली तिसरी घटना. ठीक आहे. याचं ओव्हरऑल आपण डिटेल मध्ये नेक्स्ट लेक्चर मध्ये ते बघणार आहे. फक्त आपण यामध्ये सिलेबसचं अनालिसिस आपण करत आहे. तर यामध्ये प्रश्न कसे तयार होतात ते पण आपल्याला यामध्ये चर्चा करायची आहे. आता त्यामध्ये पहिला चॅप्टर, पहिला टॉपिक्स आहे आपला, त्यामध्ये जिओमॉर्फॉलॉजी. इंग्लिशमध्ये जिओमॉर्फॉलॉजी म्हणतात आणि मराठीमध्ये त्याला म्हणतात भूरूपशास्त्र. तुमच्याकडे तुम्ही ज्या व्हिडिओ बघत असाल तुमच्याकडे सिलेबसची प्रिंट असणं आवश्यक आहे. सर्व मी बोर्डवरती लिहू शकत नाही कारण टाइमची लिमिटेशन आपल्याकडे आहे. त्यामुळे तुमच्याकडे प्रिंट असणं आवश्यक आहे. पेन कॉपी तुमच्याकडे पाहिजे आणि मी जे सांगतो त्याच्या खाली अंडरलाईन करायचं. तिथं जे काही मी तुम्हाला और शब्द, जे काही सिमिलर वर्ड सांगत आहे तिथं तुम्ही लिहून घेणं आवश्यक आहे. भूरूपशास्त्र, भूरूप शब्दाशी अर्थ आहे भूरूप. आता बघा, भूरूपशास्त्र याचा अर्थ असा आहे, भू म्हणजे जमीन आणि रूपे म्हणजे काय, भूरूप. जमिनीचे विविध रूपे कोणते आहे, त्याचे प्रकार, कुठं मेंटल आहे, कुठं त्याचं कोर आहे आणि कुठं क्रस्ट आहे, म्हणजे कुठं भूपृष्ठ आहे, कुठं त्याचा अंतर्गत भाग आहे, कुठं त्याचं केंद्र आहे. तर याचे पृथ्वीचे विविध त्यामध्ये काय झाले, हे रूपे झाले. कुठं मैदान आहे, कुठं पठार आहे, कुठं दरी आहे, कुठं डोंगररांगा आहे आणि कुठं तिथं आपण मरुस्थलीय प्रदेश म्हणजे वाळवंटी प्रदेश कुठं आहे, खोलगट भाग कुठं आहे, उंच वटा कुठं आहे, उंच मैदान कुठं आहे. या सर्वांचा अभ्यास आपल्याला यामध्ये करायचा आहे. त्याला म्हणतात भूरूपशास्त्र. आणि त्या शास्त्र म्हणजे काय, शास्त्र इट इज द सायन्स. म्हणजे सायन्स म्हणजेच काय की त्यामध्ये त्याचा अभ्यास केला जाते, त्यावरती संशोधन केले जाते आणि दरवर्षी त्यामध्ये काही बदल होतो का हे त्यामध्ये बघितलं जाते. आता उदाहरण सांगायचं झालं तर एक्झाम्पल आपण बघू. माउंट एव्हरेस्ट आहे. माउंट एव्हरेस्ट हा जगामधील सर्वात मोठी डोंगररांग आहे. आपल्याला माहिती असेल माउंट एव्हरेस्ट नेपाळ देशामध्ये आहे. नेपाळ देश कुठे आहे आपल्या, नेपाळ देश आपल्या पूर्वेला आहे. हे पण आपल्याला त्यामध्ये माहिती पाहिजे. ठीक आहे. तर याची उंची जी आहे, हाईट आहे, ती हाईट ऑफ माउंट एव्हरेस्ट 48 पण त्यामध्ये आता 88-50 झालेला आहे. म्हणजे त्याचा अर्थ आहे की 2 मीटर उंची ही माउंट एव्हरेस्टची आता वाढलेली आहे. कारण का, कारण जमिनीमध्ये आपल्या जमिनीच्या अंतर्गत भागामध्ये काही भू हालचाली होतात आणि त्या प्लेट एकमेकाला अशा अटॅच झाल्या किंवा आकर्षित झाल्या, एकमेकावर त्या आदळल्यामुळे तिथं कंपनं निर्माण होतात आणि कंपनं निर्माण झाल्यामुळे त्यामुळे तिथं काय होते तर त्यामध्ये पर्वताची जी हाईट आहे ती वाढली माउंट एव्हरेस्टची. त्याचं कारण आहे, आपण अगोदर जनरल नॉलेजच्या प्रश्नामध्ये बघतो की माउंट एव्हरेस्टची उंची किती आहे, 88-48 मीटर आहे. आता म्हणतो आपण 88-50 मीटर आहे, तर 2 मीटर कशी का वाढली. तर बघा त्याला एकच कारण आहे की ते पृथ्वीच्या अंतर्गत भागामध्ये काही भू हालचाली होतात. भौगोलिक घटना आपण त्याला म्हणतो आणि आपल्या सिलेबस मध्ये त्याने दिलेलं आहे की भौगोलिक घटना, ही भौगोलिक घटना त्यामध्ये होते, त्यामुळे त्याची उंची वाढली. ही पर्यंत तुम्ही समजून घ्या. तर अशा प्रकारे आपण प्रत्येक संकल्पना आपल्याला समजून घ्यायची. आपल्याला कोणत्याही प्रकार पाठांतर करायचं नाही. विथ डायग्राम, निमोनिक्स मेथड, सायंटिफिक मेथड, त्यामध्ये आपल्याला डिकोडिंग, कोडिंग ह्या सायंटिफिक मेथड आपल्याला वापरून अभ्यास करायचा आहे. तर समोरचं त्यामध्ये आपल्या सूर्यमाला. आता ते कशामध्ये करायचं आपल्याला, भूरूपशास्त्रामध्ये. सूर्यमाला काय आहे, सूर्यापासून कोणकोणते ग्रह, किती ग्रह सूर्यमालेमध्ये आहे, सूर्यमाला कशाला म्हणतात, बुध, शुक्र, शनी एक्सेट्रा. ठीक आहे. पृथ्वीची उत्क्रांती कशी झाली, म्हणजे पृथ्वी निर्माण कशी झाली, याचा अभ्यास आपल्याला त्यामध्ये करायचा आहे. त्याच्या काही थेरीज आपल्या सिलेबसमध्ये, त्याच UPSCला आहे. पृथ्वीची अंतर्गत रचना कशी आहे, कुठं सर्वात घनता जास्त आहे, कुठं कमी आहे, त्या घनतेचं प्रमाण काय आहे, भूकंप कोणत्या क्षेत्रामध्ये सर्वात जास्त प्रमाणात होतात, कोणत्या देशामध्ये सर्वात कमी भूकंप होतात, सर्वात जास्त ज्वालामुखी कुठं आहे, सर्वात जास्त कमी प्रमाणामध्ये ज्वालामुखी कुठं निर्मिती होते, याचा सर्वांगीण अभ्यास आपल्याला पृथ्वीच्या अंतर्गत रचनेमध्ये आपल्याला करायचे आहे.
खंड कोणते आहे, महासागर किती आहे, कोणत्या आपल्या बाजूला आहे. आणि बघा हे मी शिकवत असताना यामध्ये तुमच्याकडे ॲटलस मॅप नकाशा वाचन हे तुम्हाला आलं पाहिजे. याच्यावरती स्पेशल लेक्चर आपण बनवू की नकाशा वाचन कसं करायचं, म्हणजे हाऊ टू रीड मॅपिंग हे पण आवश्यक आहे. हे सुद्धा इट इज द आर्ट ऑफ टू अंडरस्टँड मॅपिंग, म्हणजे आपल्याला ते समजलं पाहिजे की आपण मॅप कसा वापरायचा. आपण बघतो पण ते आपल्याला वापरता येत नाही. नेक्स्ट लेक्चरमध्ये ते बघणार आहे आपण कशा प्रकारे आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्यामध्ये समोर आहे त्यामध्ये प्लेट विवर्तनिकी सिद्धांत आहे. कोणकोणत्या प्लेटी आपल्या अंतर्गत भागामध्ये आहे, त्या प्लेटी सरकण्यामुळे भूकंप होतात, भू हालचाली होतात. नंतर विदारण, त्याला विदारण ही क्रिया होते, म्हणजे पृथ्वीला भेट पडते, त्याला विदारण क्रिया म्हणतात. नंतर ज्वालामुखीचे वितरण म्हणजे डिस्ट्रीब्युशन कोण्या भागामध्ये आहे मी आता अगोदर सांगितलं तुम्हाला. खडक कोणत्या प्रकारचे आहे, रूपांतरित खडक कोणता आहे, मॅग्मा कोणता आहे, अग्निश खडक कशाला म्हणतात, या सर्वांचा अभ्यास यामध्ये आपल्याला करायचा आहे. भौगोलिक प्रक्रिया, अंतर्गत बहिर्गत बल कोणते आहे, बहिर्गत म्हणजे बाहेरील बल आणि अंतर्गत म्हणजे पृथ्वीच्या आतील बल, त्याला ते म्हणतात. भूरूपे, पृथ्वीचे जी विविध रूपे आहे आणि त्याची उत्तरांनी. आता दुसरा त्यामध्ये आहे समुद्रशास्त्र, म्हणजे समुद्रशास्त्र आपण त्याला बघितलं होतं की समुद्रशास्त्र याला इंग्लिशमध्ये म्हणतात ओशिनिओग्राफी, आणि हा सुद्धा आपल्याला सिलेबसमध्ये आहे. तर ओशिनिओग्राफीमध्ये आपल्याला बघायचं आहे जलचक्र कशाला म्हणतात. साधं तुम्हाला सांगतो, सूर्याची किरण समुद्राच्या आपल्या लेवलवरती म्हणजे पृष्ठभागावरती पडतात, तिथलं पाणी तापते, पाणी तापल्यामुळे पाण्याचं रूपांतरण वाफेमध्ये होते आणि वाफेचं रूपांतरण परत पाण्याच्या द्रवामध्ये होते आणि ते पाणी पृष्ठभागावरती पडते. तर त्याला आपण काय म्हणायचं, तर त्याला म्हणायचं जलचक्र. म्हणजे ही क्रिया अशी चालू राहते त्या जलाची. पसरता समुद्र तळ, महासागराचा तळाची रचना काय आहे ते त्यामध्ये बघायचं आहे. महासागराचे तापमान काय, क्षारयुक्तता काय आहे, महासागराची हालचाल कशी होते त्यामध्ये ते बघायचं आहे. लाटा कशा निर्माण होतात, लाटेपासून काय निर्माण केलं जाते, विद्युत निर्मिती क्षेत्र कुठं आहे, विद्युत निर्मितीचे केंद्र कुठं आहे, जलविद्युत निर्मिती कशी केली जाते, हे सर्वांचा अभ्यास आपल्याला ओहटी कशाला म्हणतात, प्रवाह कशाला म्हणतात, या सर्वांचा अभ्यास आपल्याला कशामध्ये करायचा आहे, तर ते आपल्याला समुद्रशास्त्र या सब्जेक्टमध्ये करायचं आहे. आता समोरचं त्यामध्ये बघा क्लायमेटॉलॉजी आहे, हवामानशास्त्र. हवामानशास्त्र म्हणजे मी काल तुम्हाला सांगितलं की हवामानशास्त्र म्हणजे यामध्ये आपण कशाचा अभ्यास करतो, तर हवामान शास्त्रामध्ये आपण अभ्यास करतो की आपण म्हणतो ना की आजचं हवामान खूप उबदार आहे, म्हणजे कोरडा आहे, आज टेम्परेचर जास्त आहे, परवा थंडी होती, आज कमी थंडी आहे, आज दमट वातावरण आहे. हे जे काही आपण अनुभवतो, हे जे काही आपण बोलतो, तर याला आपण याचा अभ्यास जे आपण करतो ते या शास्त्रामध्ये केला जातो, म्हणजे ते क्लायमेटॉलॉजी म्हणजे हवामानशास्त्रामध्ये. ठीक आहे. तर अशामध्ये त्यामध्ये पृथ्वीचे वातावरणाची रचना, कोणकोणते थर आहे आपले, स्थितांबर, तपांबर, बाह्यांबर, आयनांबर एक्सेट्रा, जे काही थर आहे त्याच्या डिटेलमध्ये आपण बघू ते क्रमाने व्हिडिओमध्ये. सौर विकिरण कशाला म्हणतात, वातावरणाचं अभिसरण कसं होते, हवामान प्रणाली काय आपली, जगाचे हवामान उदाहरणासहित आपल्याला त्यामध्ये बघायचं आहे. मृदा भूगोल म्हणजेच काय, म्हणजे मृदा म्हणजे माती, म्हणजे आपल्या मातीचं परीक्षण करणे, त्यामध्ये कोणत्या राज्यात कोणती मृदा आढळते, जांभी मृदा कुठे आढळते, तांबडी मृदा कुठे आढळते, लाल मृदा कुठे आढळते, लॅटेराइट मृदा कुठे आढळते, गडद काळी मृदा कुठे आढळते, रेगूर मृदा कुठे आढळते. तर या सर्वांचा अभ्यास आपल्याला त्यामध्ये करायचा आहे. आणि त्या मृदेमध्ये कोणत्या प्रकारचं पीक घेतलं जाते, सर्वात जास्त उत्पादन क्षमता कशाची आहे, याचा अभ्यास आपल्याला त्यामध्ये करायचा आहे. नंतर शेतीच्या मृदेचे घटक, मृदेचे प्रकार कोणते आहे, मृदेचे प्रकार सांगितले मी तुम्हाला बद्दल. वितरण त्याचं कसं आहे, डिस्ट्रीब्युशन, कोणत्या राज्यात कोणत्या भागात कशी मृदा आहे. ठीक आहे. मृदेचे धूप कशी होते, त्याचं संवर्धन आपण कसं करायचं, म्हणजे त्याची कन्झर्वेशन आपण कसं करायचं, याचा डिटेल अभ्यास आपल्याला हवामानशास्त्रामध्ये करायचा आहे. आता समोरचं आहे जगातील नैसर्गिक संसाधन आहे, त्यांचं वितरण कसं आहे, म्हणजे जे काही संसाधन मी तुम्हाला सांगितलं की जे संसाधन असतात त्याचं आपल्याला वितरण करायचं असते. म्हणजे वितरण जे काही आपण गोष्टी वापरतो त्याला संसाधन म्हणायचं. मोबाईल हा एक संसाधन आहे, पेन हा एक संसाधन आहे, ब्लॅकबोर्ड हा एक संसाधन आहे, म्हणजे ते आपण उपयोगात आणत आहे, त्याचा वापर करत आहे, म्हणून आपण त्याला संसाधन म्हणायचं. ठीक आहे. म्हणजे त्याला रिसोर्स म्हणतात. भारतीय उपखंडातील दक्षिण आशियामधील बघा संसाधनाचे प्रकार कोणते ते बघायचं आहे. प्रकार, भूमी संधारण कसं होते, भूमी संसाधन कसं करायचं, भूमीचा उपयोग कसा करायचा, भूमी वापराची पद्धत आपली कोणती आहे. हे जरा तुम्हाला फास्ट होत असेल पण टायमाच्या अभावी तुम्ही तुमचा सिलेबस तुमच्या समोर असला पाहिजे आणि आपण फास्ट ऐकून सुद्धा शिकण्याचा प्रयत्न करा, कारण आपल्याला बुद्धी दिलेली आहे आणि फास्ट आपण अभ्यास करून आपल्याला लवकरात लवकर शिकायचं आहे. ठीक आहे. तर त्यामध्ये जमीन अवनतीकरण कशाला म्हणतात, यामध्ये आपल्याला त्यामध्ये डिस्कस करायचं आहे. आता वनसंसाधने कशाला आहेत, त्याचे प्रकार काय आहे,
कोणत्या भागात, कोणत्या राज्यात, कोणत्या प्रदेशामध्ये कोणते वन ते आढळतात, त्यामध्ये त्याचं डिस्ट्रीब्युशन आपल्याला करायचं आहे. गवताळ प्रदेश कशाला म्हणतात, जंगले काय आहे, जंगले, गवताळ प्रदेशामध्ये कोणते वनस्पती आढळतात, कोणते प्राणी आढळतात, तिथे पावसाचं प्रमाण किती आहे, हवामान कसं आहे, याचा डिटेल अभ्यास आपल्याला यामध्ये करायचा आहे. नंतर वनसंवर्धन कसं होते, जलसंसाधन, सागरी गोड्या पाण्याचे, पाणी टंचाई, पाण्याचे संवर्धन करणे गरजेचे आहे. एकात्मिक जलसंसाधने कशाला म्हणतात, कृषी संसाधने म्हणजे कृषीसाठी ट्रॅक्टर वापरतो आपण, नांगर वापरतो, जे गाडी बैल वापरतो, जे काही संसाधन आपण वापरतो त्याला कृषी संसाधन म्हणायचं. शेतीचे प्रकार, कोणकोणते शेतीचे प्रकार आहेत, झूम शेतीचे प्रकार आहे. नंतर त्यामध्ये पडीक, जिरायती आणि बागायती अशा प्रकारे त्यामध्ये शेतीचे प्रकार आहेत, ते बघायचं आहे. रोजगार, उत्पादन, रोजगार कशाला म्हणतात, रोजगार निर्मिती कशी होईल, ठीक आहे, असं त्यामध्ये आपल्याला अभ्यास करायचा आहे. खनिजे काय आहे, ऊर्जा संसाधने कोणते आहे, म्हणजे त्यामध्ये सौर ऊर्जा, पवन ऊर्जा, म्हणजे हवेपासून जी ऊर्जा निर्मिती केली जाते पवन शक्तीच्या आधारे, त्याला पवन ऊर्जा म्हणतात. खनिजांचे वर्गीकरण, क्लासिफिकेशन ऑफ खनिज त्यामध्ये करायचं आपल्याला. खनिजांचे संवर्धन कशाला म्हणतात, लोह, अलोह, गैरलोह, याचा अभ्यास आपल्याला यामध्ये करायचा आहे. ऊर्जेचे वर्गीकरण, संसाधनांचे पारंपरिक आणि गैर पारंपरिक ऊर्जेचे स्रोत कोणते आहे, याचा डिटेलमध्ये अभ्यास आपल्याला यामध्ये करायचा आहे. तर मित्रांनो, हा झाला सिलेबस अनालिसिस आपला. आता त्यामध्ये आपण आज एक संकल्पना बघणार आहोत. त्यामध्ये मॅक्झिमम मुलांना अक्षरवृत्त काय आहे, रेखावृत्त काय आहे हे समजत नाही, म्हणजे याला प्रॉब्लेम येतात समजण्यासाठी. तर तेच डिटेलमध्ये आपण आज चर्चा करणार आहे की अक्षरवृत्त कशाला म्हणतात, रेखावृत्त कशाला म्हणतात, त्याचे वैशिष्ट्य काय आहे, त्याचे उपयोग कुठे केला जातो आणि त्यामधून उपयोग करून आपण एक्झामच्या दृष्टिकोनातून, UPSC मेन्सच्या दृष्टिकोनातून आणि आपल्या BSc सर्व्हिसेसच्या डिग्रीनुसार कसा अभ्यास करायचा हे यामध्ये आपल्याला त्यामध्ये बघायचं आहे. बघा, इकडे लक्ष द्या. तर बघा, यामध्ये ही झाली आपली पृथ्वी. आपल्याला काय बघायचं आहे, अक्षवृत्त. मी काय सांगितलं तुम्हाला की आपल्याला अक्षवृत्त बघायचं आहे. व्हॉट इज अक्षवृत्त, अक्षवृत्त कशाला म्हणतात, अक्षवृत्त बघायचं आहे. ही झाली आपली पृथ्वी. आता बघा, पृथ्वीच्या मधोमध आडव्या काढलेल्या रेषेला, बघा, पृथ्वीच्या मधोमध आडव्या काढलेल्या काल्पनिक रेषेला काय म्हणायचं, काल्पनिक रेषेला विषुववृत्त असं म्हणतात. काय म्हणतात, विषुववृत्त असं म्हणतात. आणि विषुववृत्ताचा जो अँगल आहे तो आहे 0 डिग्री वरती. परत एकदा, पृथ्वीच्या मध्यातून आडवी काल्पनिक काढलेल्या रेषेला काय म्हणतात, तर अक्षवृत्त असे म्हणतात. म्हणजे इथं समजून घ्या की ज्या आडवी आणि काल्पनिक, इथे लिहितो मी आडवी प्लस काल्पनिक, म्हणजे कल्पना करतो आपण तशा पृथ्वीच्या पृष्ठभागावरती वरती ज्या रेषा त्या अवेलेबल नाही, आपण इमॅजिन करतो कल्पना, आपण असं म्हणतो ना की ठीक आहे मी पंतप्रधान झालो म्हणजे इमॅजिन झाले, तर तशा प्रकारे आपल्या पृथ्वीच्या रेषा आहेत. तर आडवी आणि काल्पनिक, तर ज्या आडव्या आणि काल्पनिक रेषा ती रेषा सुद्धा मी काढली तर त्याला काय म्हणतात, अक्षवृत्त. त्याला काय म्हणायचं, अक्षवृत्त. तुमचे जे काही पूर्वग्रह आहे ते काढून टाकायचे, जे मी सांगतो कॉन्सन्ट्रेशन तेच लक्ष द्या. आडवी काल्पनिक रेषा त्याला अक्षवृत्त म्हणतात, म्हणजे आडवी काल्पनिक रेषा, ठीक आहे, आडवी रेषा काढली तर अक्षवृत्त. आता इथं बघा, अक्षवृत्त आणि पृथ्वीच्या मधोमध काढलेलं, आता इथे लिहितो मी मधोमध, पृथ्वीच्या मधोमध काढलेली आडवी रेषा आहे तर त्याला काय म्हणतात, विषुववृत्त आहे. आणि त्याचा अँगल आहे 0 डिग्री वरती ती आहे. म्हणजे विषुववृत्तामुळे, आता ही आडवी रेषा मी काढली, यामुळे काय वाटते आपल्याला की पृथ्वीचं 2 भागामध्ये याचं काय झालं, विभाजन झालं. आता पृथ्वीचं म्हणजे हा झाला विषुववृत्त, म्हणून विषुववृत्ताच्या उत्तरेला हा झाला उत्तर ध्रुव आणि हा झाला खालचा दक्षिण ध्रुव. आता यामध्ये बघा, विषुववृत्तापासून आपण उत्तरेला गेलो म्हणजे हा झाला उत्तर ध्रुव. विषुववृत्तापासून दक्षिणेला दुसरा भागात त्याची विभागणी झाली, याला म्हणतात दक्षिण ध्रुव. आता यामध्ये आपल्याला बघायचं आहे की अक्षवृत्त कशा तयार होतात, अक्षवृत्त कशाला म्हणतात, त्याचे वैशिष्ट्य काय आहे, त्याचा अभ्यास कसा केला जातो, त्याचा उपयोग कसा केला जातो, त्यामध्ये हे आपल्याला चर्चा करायची आहे. बघा, तर त्यामध्ये आता बघा 0 डिग्री सर्वात म्हणजे विषुववृत्त सर्वात मोठं अक्षवृत्त आहे, ते 0 डिग्री वरती आहे. पृथ्वीच्या 2 विभागात विभागणी झाली, याला म्हणू आपण उत्तर गोलार्ध आणि हा झाला दक्षिण गोलार्ध. म्हणजे 2 गोलार्धामध्ये विषुववृत्ताने काय केलं, विभागणी केली, ठीक आहे. तर आता बघा, त्यामध्ये आपल्याला बघायचं आहे की हे झालं आपलं विषुववृत्त. आता बघा, उत्तर गोलार्धामध्ये मी या विषुववृत्तापासून
पहिली एक आडवी काल्पनिक रेषा काढतो, म्हणजे आपण इथं लक्षात ठेवा आडवी काल्पनिक रेषा त्याला काय म्हणायचं, अक्षवृत्त. त्याला कंस मी इथं केलेला आहे ब्रॅकेट. तर पहिली आडवी काल्पनिक रेषा काढली त्याला आपण काय म्हणायचं, त्याचं नाव आहे कर्कवृत्त. काय नाव आहे, कर्कवृत्त. आणि कर्कवृत्ताचा जो अँगल किती आहे, म्हणजे किती कोनवरती आहे, तर ते आहे 23.5 डिग्री अंशावर, म्हणजे 23.5 अंशावरती हे कर्कवृत्त आहे. म्हणजे विषुववृत्तापासून मी उत्तर गोलार्धामध्ये, आता गोलार्ध लक्षात ठेवा, वरचा उत्तर आहे खालचा दक्षिण आहे. या विषुववृत्तापासून उत्तर गोलार्धात पहिली आडवी काल्पनिक रेषा काढली त्याला कर्कवृत्त म्हणतात. ते 23.5 डिग्रीवरती आहे. आता तसंच विषुववृत्तापासून दक्षिण गोलार्धामध्ये मी दुसरी आडवी काल्पनिक रेषा काढली त्याला मकर वृत्त असे म्हणतात. त्याला काय म्हणतात, मकर वृत्त. लक्षात ठेवा की कर्कवृत्त नेहमी उत्तर गोलार्धात असते, मकर वृत्त नेहमी हे दक्षिण गोलार्धात असते. आता मकर वृत्त, आता याचा अँगल किती, याचा अँगल सुद्धा 23.5 डिग्रीवरतीच आहे, म्हणजे मकर वृत्त सुद्धा 23.5 अंशावरती आहे. आता त्यामध्ये आपल्याला बघायचं आहे तिसरं. आता बघा उत्तर गोलार्धाचा विचार करा. उत्तर गोलार्धाचा विचार म्हणजे ही झाली कर्कवृत्त, आणि कर्कवृत्तापासून मी उत्तर गोलार्धाकडे दुसरी एक आडवी काल्पनिक रेषा काढली तर त्याला मी नाव दिलं आर्टिक वृत्त. त्याला काय नाव दिलं, आर्टिक वृत्त. आणि आर्टिक याला काय म्हणायचं, आर्टिक वृत्त. आणि आर्टिक वृत्त हे नाव कशामुळे दिलं, कारण आपल्या पृथ्वीच्या उत्तर गोलार्धामध्ये आर्टिक महासागर आहे, आणि तो आर्टिक महासागराच्या नावावरून आपल्या आर्टिक या वृत्ताला आर्टिक नाव दिलेलं आहे. त्याचा अँगल किती आहे, तर त्याचा अँगल आहे 66.5 डिग्री. किती आहे, 66.5 डिग्रीवरती त्याचा अँगल आहे, म्हणजे ते 66.5 वरती आहे. तसंच मी आता या दक्षिण गोलार्धामध्ये आलो. विषुववृत्तापासून खाली विषुववृत्त क्रॉस करून, नंतर हे आपलं विषुववृत्तापासून मी मकरवृत्त क्रॉस करून दक्षिण गोलार्धामध्ये आलो, आणि मी दुसरी आडवी काल्पनिक रेषा दक्षिण गोलार्धामध्ये काढली. त्याला मी नाव दिलं, त्याचं नाव आहे अंटार्कटिका वृत्त. त्याचं नाव काय, अंटार्कटिका वृत्त. ठीक आहे, अंटार्कटिका वृत्त. आणि अंटार्कटिका वृत्ताचा जो अँगल आहे तो सुद्धा 66.5 डिग्रीचा आहे. किती आहे, 66.5 डिग्री आहे, 66.5 डिग्री आहे. बघा आता यामध्ये आपल्याला बघायचं आहे की हा झाला उत्तर ध्रुव, हा झाला दक्षिण ध्रुव. आता हे कसं तयार झाल्याचं डिटेल सांगतो. विषुववृत्त आडवी काल्पनिक रेषा, विषुववृत्तापासून उत्तर गोलार्धात ती पहिली आडवी काल्पनिक रेषा काढली, त्याला 1 नंबर दिला, त्याला नाव दिलं कर्कवृत्त. ते 23.5 अंशावरती आहे. तसंच विषुववृत्तापासून मी दक्षिण गोलार्धामध्ये आलो, आणि दक्षिण गोलार्धामध्ये पहिली आडवी काल्पनिक रेषा काढली, त्याला नाव दिलं मकरवृत्त, आणि हे सुद्धा 23.5 डिग्रीवरतीच आहे. नंतर परत आपण आता विषुववृत्तातून आपण उत्तर गोलार्धामध्ये जाऊ. विषुववृत्तापासून हे कर्कवृत्त जे आहे, हे कर्कवृत्त हे क्रॉस करून मी इथं एक दुसरी आडवी काल्पनिक रेषा काढली, त्याला आर्टिक वृत्त असे म्हणतात. आणि आर्टिक वृत्ताचा अँगल हा 66.5 अंश आहे. ठीक आहे. तशाच प्रकारे मी परत विषुववृत्ताकडे आलो, आणि विषुववृत्ताकडून मी दक्षिण गोलार्धामध्ये, गोलार्ध लक्षात ठेवा हा दक्षिण गोलार्ध आहे, दक्षिण गोलार्धामध्ये आलो, पहिली आडवी काल्पनिक रेषा काढली, त्याचं नाव मकरवृत्त 23.5. परत मी दक्षिण गोलार्धामध्ये येऊन ती मकरवृत्त क्रॉस करून मी दुसरी आडवी काल्पनिक रेषा काढली, त्याला अंटार्कटिका वृत्त असे म्हणतात, आणि त्याचा अँगल सुद्धा 66.5 डिग्रीच आहे. ठीक आहे. अशा प्रकारे आपलं तिथं कर्कवृत्त, मकरवृत्त, विषुववृत्त हे आपले तयार झालेले आहे. सर्वात मोठं विषुववृत्त कोणतं आहे, तर हे 0 डिग्रीचं सर्वात मोठं विषुववृत्त आहे. दक्षिण ध्रुव इथं अँगल कितीचा आहे, इथं 90 डिग्रीचा अँगल असतो, इथं उत्तर ध्रुव इथं 90, म्हणजे सर्वात लहान अक्षवृत्त आणि मोठं अक्षवृत्त हे यामध्ये आपण आता बघणार आहे. समजले कसे काढतात. आता यामध्ये चर्चा करण्याच्या अगोदर आपल्याला त्यामध्ये बघायचं आहे काही कटिबंध निर्माण होतात. तुम्ही ऐकलं असेल की उष्ण कटिबंधीय, समशीतोष्ण कटिबंधीय, उपोष्ण कटिबंधीय, शीत कटिबंध. हे कटिबंध प्रदेश निर्माण कसे होतात, त्याला सूर्य कशा प्रकारे जबाबदार आहे, हे आपल्याला त्यामध्ये बघायचं आहे. डिटेल तुम्ही इकडे लक्ष द्या. मी दुसरी डायग्राम काढतो त्यामध्ये. आता ही झाली आपली पृथ्वी, ही पृथ्वी झाली, ही जस्ट मी तर डिलीट करतो इथलं. ही पृथ्वी आहे. एक आडवी काल्पनिक रेषा आपण बघितलं जस्ट आता की त्याला आपण विषुववृत्त म्हणतो, 0 डिग्रीला ते असते. तर यामध्ये आपल्याला बघायचं आहे, आणि हे झालं कर्कवृत्त आपलं. ठीक आहे. आणि दक्षिण गोलार्धात हे झालं मकरवृत्त. म्हणजे मकर
मकर वृत्त. परत ठीक आहे, परत आपण हे बघण्याच्या अगोदर इथंच आपण समजून घेऊ. बघा, त्यामध्ये आपल्याला बघायचं आहे की विविध कटिबंध कसे निर्माण होतात. आता इथं लक्षात घ्या की कटिबंध कसे निर्माण होतात. कटिबंध कसे निर्माण होतात. ठीक आहे. आता बघा, कटिबंध कशाला म्हणायचं, तो प्रदेश एक समशीतोष्ण आहे, उष्ण आहे, शीतोष्ण आहे. तर त्यामध्ये बघा, आता यामध्ये इथं हा झाला आपला सूर्य. काय झाला, हा सूर्य. बघा, आता सूर्याचे किरण, आता त्यामध्ये आपण काय करू की कर्कवृत्त, विषुवृत्तापासून उत्तर गोलार्धातला कर्कवृत्त, उत्तर गोलार्धातला कर्कवृत्त म्हणू आपण. उत्तर गोलार्धामधील हा झाला कर्कवृत्त, ते दक्षिण गोलार्धामधील हा झाला आपला मकरवृत्त. तर या दरम्यानचा जो काही प्रदेश आहे, तर या प्रदेशाला, हे जे काही मी डायग्राम काढत आहे, या प्रदेशाला आपण नाव द्यायचं. त्याचं नाव आहे उष्णकटिबंधीय प्रदेश. त्याचं नाव काय आहे, उष्णकटिबंधीय प्रदेश किंवा उष्णकटिबंध. ठीक आहे. तर त्याला नाव काय दिलं आपण, उष्णकटिबंधीय प्रदेश. आता बघा, खूप परीक्षेत प्रश्न विचारतात की कर्कवृत्त ते मकरवृत्ताच्या दरम्यान, म्हणजे कर्कवृत्त 23.5 अंश ते मकरवृत्त 23.5 अंश या दरम्यानचा जो काही प्रदेश आहे, हा प्रदेश आहे. तर इथं उष्णकटिबंधीय प्रदेश निर्माण होतो. आणि तो उष्णकटिबंधीय प्रदेश निर्माण कशामुळे होतो, का होतो ते बघा. हा झाला आपला सूर्य. बघा, सूर्याचे किरण उत्तर गोलार्धातील कर्कवृत्त आणि दक्षिण गोलार्धातील मकरवृत्ताच्या दरम्यान हे त्याच्याची सीमा आहे. तर त्या दरम्यान ही किरण हे कसे पडतात, तिथं लंबरूप पडतात, म्हणजे परपेंडिक्युलर पडतात. त्याला काय म्हणायचं आपण की सूर्याचे किरण तिथं लंबरूप पडतात आणि सूर्याचे किरण तिथं त्या प्रदेशामध्ये लंबरूप पडल्यामुळे काय होते की तिथं तापमान वाढते. काय होते, टेम्परेचर वाढते. जरा इंग्लिश पण शिकून घ्या, कारण इंग्लिश महत्वाचं आहे. इंग्लिश भाषा बोलतोच आपण. टेम्परेचर काय होते, प्लस होते, म्हणजे काय होते, टेम्परेचर वाढते. आणि त्यामुळे तिथं काय निर्माण होते, तर त्यामुळे तिथं उष्णता निर्माण होते, म्हणजे तिथं हिटिंग निर्माण होते. आणि म्हणून त्या प्रदेशाला, म्हणजे तिथं जमीन तापते, समुद्र तापते, म्हणून त्या प्रदेशाला तिथं गरम वातावरण तयार होते आणि म्हणून त्याला म्हणतात उष्ण कटिबंधीय प्रदेश. ठीक आहे. त्याला का म्हणतात, कारण सूर्याचे किरण तिथं लंबरूप पडतात, सरळ असे परपेंडिक्युलर पडतात. त्यामुळे त्याचं सूर्याचं, त्या प्रदेशाचं तापमान तापते, भूमी तापते, समुद्र तापते आणि वाफ निर्माण होऊन उष्ण कटिबंध तिथं तयार होतात, उष्ण प्रदेश तिथं तयार होते. कटिबंध म्हणजे प्रदेश. कटिबंधीय म्हणजेच काय, कटिबंधीय म्हणजे ते प्रदेश समजून घ्या तुम्ही, उष्ण कटिबंधीय प्रदेश. ठीक आहे. अशा प्रकारे समजलं. आता त्यामध्ये, आता आपण पहिलं त्यामध्ये शिकलो की उष्ण कटिबंधीय कशाला म्हणतात, उष्ण कटिबंधीय. आता त्यामध्ये दुसरं आपण बघू की समशीतोष्ण कशाला म्हणतात, की समशीतोष्ण कटिबंधीय प्रदेश किंवा कटिबंध म्हणू आपण त्याला, कटिबंध. बघा, आता त्यामध्ये बघू आपण सूर्याचे किरण दक्षिण गोलार्धामधील अंटार्क्टिका वृत्त आणि उत्तर गोलार्धातील आर्टिक वृत्त या दरम्यान सूर्याचे किरण हे कसे पडतात, तर तिरपे पडतात. आता आपल्याला माहिती असेल की सूर्याचे किरण जर तिरपे पडले तर तापमान ते कमी तापते, टेम्परेचर कमी निर्माण होते. त्यामुळे तिथं तापमान काय होते, कमी तापते. ठीक आहे. सूर्याचे किरण तिथं तिरपे पडतात, त्यामुळे तिथं काय होते, तापमान, म्हणजे सूर्याची किरण तिरपे पडल्यानंतर काय निर्माण होते तर तिथं समशीतोष्ण कटिबंध निर्माण होतो. आता बघा, मग समशीतोष्ण कटिबंध कोणत्या प्रदेशामध्ये निर्माण होतात, उत्तर गोलार्धातील आर्टिक वृत्त आणि दक्षिण गोलार्धातील अंटार्क्टिका वृत्त. म्हणजे त्यामध्ये आपण असं म्हणू शकतो की उत्तर गोलार्धातील कर्कवृत्त ह्या ज्या उभ्या ज्या रेषा मी काढत आहे, बघा उभ्या रेषा, हे उभ्या रेषा कशाच्या आहेत, तर उभ्या रेषा कर्कवृत्त 23.5 अंश ते आर्टिक वृत्त 66.5 अंश या दरम्यानचा जो काही प्रदेश आहे, तर या प्रदेशाला आपण काय म्हणायचं, समशीतोष्ण कटिबंध प्रदेश. तसंच दक्षिण गोलार्धामध्ये मी आलो, हा झाला मकर वृत्त आणि हा झाला अंटार्क्टिका वृत्त. तर या दरम्यानच्या ज्या उभ्या मी रेषा काढलेल्या आहेत, तर या प्रदेशाला काय म्हणायचं, समशीतोष्ण कटिबंधीय प्रदेश. आणि हा समशीतोष्ण कटिबंधीय प्रदेश का निर्माण होतो, आपण बघितलं की सूर्याचे किरण हे तिथं तिरपे पडतात, त्यामुळे ते टेम्परेचर कमी तापते आणि तिथं काय निर्माण होते, समशीतोष्ण कटिबंधीय प्रदेश निर्माण होतो. मराठी व्याकरण तुम्ही शिकले असेल की त्यामध्ये संधी करा हे आपल्याला शब्द असतात. सम आणि शीतोष्ण म्हणजे काय समजून घ्या. समशीतोष्ण. आता बघा, सम म्हणजे काय, समान. सम म्हणजे काय, समान.
समान म्हणजेच काय? सारखा. समान म्हणजेच काय? सारखा. शीतोष्ण म्हणजे काय? मग त्यामध्ये आपण म्हणू शकतो शीत अधिक उष्ण, म्हणजे त्याला आपण शीतोष्ण म्हणतो. शीत अधिक उष्ण म्हणजे तिथं समान प्रमाणामध्ये शीत पण असते म्हणजे थंडी पण असते, समान प्रमाणामध्ये तिथं उष्ण पण असते म्हणजे हीट पण असते, म्हणजे दोन्ही प्रमाणामध्ये तिथं उष्णता पण जास्त नसते आणि थंडी पण जास्त नसते. ते सम प्रमाणामध्ये असतात, सारख्या प्रमाणामध्ये असतात, म्हणून त्याला आपण काय म्हणायचं? समशीतोष्ण कटिबंध प्रदेश. आणि तो काय निर्माण होतो? सूर्याचे किरण तिथे कसे पडतात? तिरके पडतात. ठीक आहे, इथपर्यंत तुम्हाला समजलेलं असेल, कोणतीच यामध्ये अडचण नाही. अतिशय चांगल्या प्रकारे तुम्हाला डायग्राम इथे ते समजून सांगत आहे. तर झाला तर समशीतोष्ण कटिबंधीय प्रदेश. आता तिसरं त्यामध्ये मित्रांनो आपल्याला बघायचं आहे की त्यामध्ये तिसरी संकल्पना आपली आहे, तर त्याला म्हणू आपण शीतोष्ण कटिबंधीय प्रदेश. काय म्हणायचं? सॉरी, बरोबर, शीतोष्ण नाही, शीत म्हणू आपण. शीत कटिबंधीय प्रदेश. शीत कटिबंध प्रदेश. शीत कटिबंधीय प्रदेश. शीत म्हणजेच काय? शीत म्हणजे थंडा. ठीक आहे, तर यामध्ये आपल्याला बघायचं आहे की शीत कटिबंध कुठे निर्माण होतात. आता लक्ष द्या, उत्तर गोलार्धामध्ये आर्टिक वृत्त आहे आणि हा उत्तर ध्रुव आहे. हा उत्तर ध्रुव, हे आर्टिक वृत्त, हे आर्टिक वृत्त आणि हा उत्तर ध्रुव. नंतर दक्षिण गोलार्धामध्ये हे अंटार्क्टिका वृत्त आणि हे काय झालं आपलं? दक्षिण ध्रुव. बघा, या दरम्यानचा प्रदेश, आता मी इथं असे आडव्या रेषा काढतो समजण्यासाठी. या दरम्यानचा जो काही प्रदेश आहे, या दरम्यानचा जो काही हा प्रदेश आहे, म्हणजे आपण म्हणू शकतो की अंटार्क्टिका वृत्त ते दक्षिण ध्रुवाच्या दरम्यानचा प्रदेश. नंतर तिथं आपण म्हणू की आर्टिक वृत्त ते उत्तर ध्रुवादरम्यानचा जो काही प्रदेश आहे, तर त्याला आपण म्हणायचं शीत कटिबंध. त्याला काय म्हणायचं आपण? शीत कटिबंध. आता शीत कटिबंध म्हणजे तुम्हाला सांगितलं की शीत कटिबंध तिथं का निर्माण होतात? कारण सूर्याचे किरण तिथं पोहोचूच शकत नाही. सूर्याचे किरण न पोहोचल्यामुळे तिथं काय होते? तिथं शीत म्हणजे थंडावा निर्माण होते, थंडे वारे तिथं वाहू लागतात आणि ते वारे कुठून वाहतात? बघा, हा झाला उत्तर ध्रुव. उत्तर ध्रुवाच्या उत्तरेला एक आपलं आर्टिक महासागर आहे. तो आर्टिक महासागरातून थंडे वारे या प्रदेशामध्ये येतात. त्यामध्ये टेम्परेचर आल्यामुळे तिथं काय होते? तापमान कमी होते आणि त्यामुळे टेम्परेचर कमी झाल्यामुळे या प्रदेशामध्ये शीत म्हणजे बर्फाच्छादित प्रदेश असतो, तिथे शीत कटिबंध निर्माण होतो. तसंच आर्टिक महासागरावरून नाव दिलं. तसंच अंटार्क्टिका म्हणजे काय? अपोजिट आहे, त्याच्या आर्टिकच्या अपोजिट आहे, समोरासमोर आहे, म्हणून अंटार्क्टिका, अँटी आर्टिक म्हणू आपण त्याला. तर अंटार्क्टिका वृत्त, तर यामध्ये काय होते? अंटार्क्टिका वृत्त दक्षिण, यामध्ये सुद्धा जे काही या समुद्रावरचे काही थंडे वारे इथं येतात आणि ते वारे इथं आल्यामुळे त्यामध्ये जे काही टेम्परेचर आहे, तापमान आहे, ते शोषून घेतात आणि त्यामुळे ते म्हणजे टेम्परेचर तिथे कमी होते आणि खूप टेम्परेचर कमी झाल्यामुळे तिथं बर्फ साचायला लागतो, म्हणून त्याला शीत प्रदेश म्हणजे शीत कटिबंधीय प्रदेश तिथं निर्माण होतो, म्हणून त्याला शीत कटिबंधीय प्रदेश आपण म्हणायचं. इथपर्यंत तुम्हाला समजलेलं असेल. आता मी डिटेलमध्ये परत आपण रिव्हिजन करू, 5 मिनिटांमध्ये रिव्हिजन करून तुम्हाला सांगतो मी. यामध्ये आपल्याला परीक्षेमध्ये आता प्रश्न कसे विचारला जातात. ठीक आहे, परीक्षेमध्ये प्रश्न आपल्याला कसे विचारला जातात. प्रश्न तुम्हाला येतो क्वेश्चन. आता इथं आपल्याला करायचं आयक्यू मेथड. आयक्यू म्हणजेच काय? इंटर क्वालिटी इम्प्रुव्हमेंट प्रोग्राम. हे असं आहे की त्यामध्ये आपल्याला फक्त शिकतच बसायचं नाही, तर आपल्याला प्रश्नाचं उत्तर किंवा प्रश्न कसा विचारला जाईल, प्रश्न तयार कसा होईल, सिव्हिल सर्व्हिसेस म्हणजे एक्झामिनेशन मध्ये कसा प्रश्न विचारला जातो आणि आपल्या डिग्रीच्या लेवलचा कसा प्रश्न आहे, हा तो मी इथं तुम्हाला तो क्वेश्चन आपण रीड करू. बघा, हा क्वेश्चन आहे, त्यामध्ये बघू आपण की अक्षवृत्त आणि त्यामध्ये रेखावृत्त यांची व्याख्या करून, म्हणजे याची व्याख्या सांगा, यांची व्याख्या सांगून विविध कटिबंध कसे निर्माण होतात, विविध कटिबंध कसे निर्माण होतात आणि विविध कटिबंध कसे निर्माण होतात आणि या दोन्ही संकल्पनांचे वर्णन करा. हा प्रश्न आहे. हा प्रश्न मेन्स मध्ये आपल्या
हा प्रश्न मेन्स मध्ये अक्षवृत्त रेखावृत्त यांची व्याख्या असून सांगून विविध कटिबंध कसे निर्माण होतात आणि दोन्ही संकल्पनांचे वर्णन करा. आता आपण बघितलं त्यामध्ये अक्षवृत्त कशाला म्हणतात. आता बघा या पहिला आपण बघू कटिबंध बघितले की आपण कटिबंध कसे निर्माण होतात म्हणजे कटिबंध आपण बघितले. त्यामध्ये आता आपल्याला बघायचं आहे अक्षवृत्त. आपण त्या अक्षवृत्त काढत असताना त्यामध्ये डिस्कस त्यामध्ये ते केलं. आता बघा आता ही झाली आपली पृथ्वी ही झाली विषुववृत्त 0 डिग्री वरती याला विषुववृत्त असे म्हणतात. याला काय म्हणतात विषुववृत्त आणि विषुववृत्त 0 डिग्री होती. आता बघा अक्षवृत्त कशाला म्हणतात. आपण तिथे लिहिलं होतं की आडवी काल्पनिक रेषा ही झाली अक्षवृत्त. आडव्या काल्पनिक रेषा ह्या ज्या याला काय म्हणायचं ह्या आडव्या काल्पनिक रेषेला याला अक्षवृत्त असे म्हणतात. काय म्हणतात याला अक्षवृत्त असे म्हणतात. परत विषुववृत्तापासून दक्षिण गोलार्धामध्ये मी काढल्या आडव्या काल्पनिक रेषा तर याला सुद्धा काय म्हणायचं आपण अक्षवृत्त असं म्हणतात. आता त्यामध्ये आपल्याला बघायचं आहे की अक्षवृत्ते किती आहे आणि कसे आहे त्याचं मेजरमेंट कसं केलं जातं नेमकं काय आहे. तर त्यामध्ये बघा आता अक्षवृत्ताचे पहिले हे बघितण्याच्या अगोदर आपण अक्षवृत्ताचं वैशिष्ट्य त्यामध्ये बघणार आहोत. अक्षवृत्ताचे वैशिष्ट्य त्यामध्ये आपण बघणार आहोत. आता पहिलं वैशिष्ट्य त्यामध्ये आता बघा अक्षवृत्त हे पृथ्वीच्या मागून म्हणजे हे कसे आहे हे असे समांतर म्हणजे त्याला आपण म्हणू की अक्षवृत्त हे समांतर आहे. अक्षवृत्त कसे आहे एकमेकाला समांतर आहे म्हणजे हे एक अक्षवृत्त आणि हे एक अक्षवृत्त म्हणजे इथं मी परत आपण समजून घेऊ यामध्ये कशा प्रकारे संकल्पना आपली आहे. तर यामध्ये बघा हे विषुववृत्त हे अक्षवृत्त आणि हे अक्षवृत्त. आता बघा एक अक्षवृत्त ते एक अक्षवृत्त ते दुसरं अक्षवृत्त या दरम्यान जे आहे त्यामध्ये जे अंतर आहे अंतर कसं आहे यामध्ये अंतर हे कसं आहे तर अंतर हे सारखाच आहे. अंतर कसं आहे सारखं आहे आणि ते अंतर किती आहे तर ते आहे 111.04 किलोमीटर. किती म्हणजे एका अक्षर आता आपल्याला हे आपण ए नावाचं अक्षवृत्त आहे येऊन आपल्याला बी कडे जायचं आहे तर आपल्याला किती किलोमीटर जावं लागेल आपल्याला 111.04 किलोमीटर एवढं जावं लागेल. परत तिथून आपल्याला 111.04 किलोमीटर एवढंच आपल्याला जावं लागेल. म्हणजे आपण तिथं याच्यावरून वैशिष्ट्य असं लिहू शकतो की अक्षवृत्ताच्या दरम्यानचं जे काही अंतर आहे कसं आहे सारखंच आहे. म्हणजे आपण लिहू की अक्षवृत्त म्हणजे एक लिहितो मी एक अक्षवृत्त ते दुसरे अक्षवृत्त एक अक्षवृत्त ते दुसरे अक्षवृत्त यामधील जे अंतर आहे यामधील जे अंतर आहे ते अंतर कसं आहे तर अंतर सारखं आहे सारखे आहे. नेहमी कसं असते सारखे असते. कशावरून काढलं आपण सारखे खाली अंतर नाही काय अंतर सारखे आहे ठीक आहे म्हणजे याच्यातलं अंतर सारखे. आता ते बघू दुसरं त्याचं वैशिष्ट्य असं आहे. आता बघा आता अक्षवृत्तापासून अक्षवृत्त जिथून सुरुवात होते हा स्टार्ट बिंदू आहे. इथून सुरुवात होऊन ते असं पृथ्वीच्या पाठीमागून असं परत इथं जाते असं जाते परत जाते म्हणजे ते आपण त्याला काय म्हणू त्याला आपण वर्तुळाकार म्हणू की अक्षवृत्ते कसे असतात अक्षवृत्ते असे असतात. तर याला काय म्हणायचं आपण हे अक्षवृत्त आहे. समजण्यासाठी डायग्राम बघा अजून सोप्या पद्धतीने तुम्हाला मी त्यामध्ये सांगतो. अक्षवृत्त हे कसे आहे आता हे एकमेकाला कसे आहे समांतर आहे ना म्हणजे ज्या दोन रेषा एकमेकाला छेदतात त्या ह्या नाही छेदत म्हणजे एकमेकाला पॅरलल आहे एकमेकाला ह्या समांतर आहे. कशा आहे ह्या एकमेकाला समांतर आहे म्हणजे त्या छेदत नाही आणि छेदल्या म्हणजे त्या समांतर होईल काय नाही. तर बघा तर म्हणून आपण दुसरं की अक्षवृत्त हे एकमेकांना समांतर आहे. कसे आहे समांतर आहे. अक्षवृत्त हे एकमेकांना कसे आहे तर ते समांतर आहे. आता त्यामध्ये तिसरं वैशिष्ट्य त्यामध्ये आपण बघू की अक्षवृत्ताचं. आता बघा अक्षवृत्ताचं हे डायग्राम इथून पुसतो. आता इथून आपण समजून घेऊ. आता हे विषुववृत्त झालं. जसं आपण हे विषुववृत्त आहे विषुववृत्ताकडून आपण हा झाला उत्तर गोलार्ध म्हणजे सॉरी याला उत्तर ध्रुव म्हणू आपण उत्तर ध्रुव हा झाला दक्षिण ध्रुव. जसं विषुववृत्ताकडून आपण उत्तर गोलार्धामध्ये जातो तसं त्या अक्षवृत्ताची जे काही लांबी आहे लांबी ही कमी कमी होत जाते. लांबी कशी होत जाते लांबी काय म्हणायचं त्याला लांबी म्हणजे ही अशी लांबी आहे आणि असं अंतर आहे ठीक आहे. हे डायग्राम समजून घ्या. असं अंतर म्हणजे हे यामधलं अंतर आहे. अंतर किती आहे तर 111.04 किलोमीटर आहे. लांबी किती आहे तर लांबी ही कशी आहे ती कमी कमी होत जाते. म्हणून
म्हणून आपण म्हणू की विषुवृत्ताकडून ते आपण म्हणू त्याला विषुवृत्ताकडून तर आपल्या उत्तर ध्रुव किंवा दक्षिण ध्रुवाकडे अक्षवृत्त जात असताना त्याची लांबी कशी आहे, लांबी ही कमी होत जाते. कशी होते की लांबी त्याची कमी होत जाते. ठीक आहे, इथपर्यंत तुम्हाला समजलं. पहिलं वैशिष्ट्य बघितलं आपण की अक्षवृत्त हे कसे आहे की अक्षवृत्त म्हणजे अंतर त्यामध्ये सारखं असते. हे अंतर यापासून म्हणजे एक अक्षवृत्त दुसरं अक्षवृत्त अंतर त्यामध्ये सारखं आहे. अक्षवृत्त एकमेकांना समांतर आहेत. आता बघा हे समांतरच आहे कारण ते काही छेदत नाही, हे छेदत नाही कारण कुठल्याही प्रकारे हे एक अक्षवृत्त झालं याला 1 नंबर, हे दुसरं झालं याला 2 नंबर, हे तिसरं झालं 4 नंबर. तर हे अक्षवृत्त एकमेकाला छेदत नाही, त्यामुळे ते समांतर आहे. त्यामुळे ते काय समांतर आहे. म्हणून आपण त्याचं वैशिष्ट्य लिहिलं की अक्षवृत्त एकमेकांना समांतर आहे. हेच प्रश्न तुम्हाला यूपीएससी प्रिलिम्स, एमपीएससी प्रिलिम, पीएसआय एसटी एक्झाम मध्ये प्रिलिमला विचारतात आणि असंच आपल्याला मेन्स मध्ये लिहायला लागते. आणि हेच उत्तर तुम्हाला आपले जे काही एक्झाम होते कॉलेज लेवलची त्यामध्ये आपल्याला उत्तराचं लिहायला लागते, वैशिष्ट्य लिहायला लागतं. तो प्रश्न आहे बघा. तर चौथं वैशिष्ट्य त्यामध्ये आपण असं म्हणू शकतो की चौथं वैशिष्ट्य त्यामध्ये आपण काय म्हणायचं, अक्षवृत्ताची लांबी बघितली आपण, त्यामध्ये अंतर बघितलं, त्यामध्ये त्याचे आता किती आहे, किती हाऊ मेनी म्हणजे किती आहे. तर बघा हा विषुवृत्त हे झाले पृथ्वी, तर उत्तर गोलार्धामध्ये 90 अंश आणि दक्षिण गोलार्धामध्ये 90 अंश आणि ही विषुवृत्त 0 डिग्री. म्हणजे अक्षवृत्त किती आहे, तर अक्षवृत्त उत्तर गोलार्धातील 90 अंश प्लस दक्षिण गोलार्धातील 90 अंश प्लस हा एक विषुवृत्त म्हणजे 0 डिग्री, त्याला पण आपण मानायचं इज इक्वल टू किती झाले 90 180 म्हणजे 181 181 अंश म्हणून आपण हे टोटल झाले अक्षवृत्त. म्हणजे प्रश्न आपल्याला विचारला पोलीस भरतीचं तलाठीचं कुठलं की किती अक्षवृत्त आहे, तर 181 अक्षवृत्त आहे. उत्तर गोलार्धात 90 आहे, दक्षिण गोलार्धात 90 आहे. अशा प्रकारे टोटल आपले 181 अक्षवृत्ते आहे. ठीक आहे, म्हणजे हे पण आपल्याला त्यामध्ये पकडायचं असते. असं वैशिष्ट्य आहे. हा आपल्या अक्षवृत्त रेखावृत्त यांची व्याख्या आपण बघितली. अक्षवृत्त ह्या आडव्या काल्पनिक रेषा. आता रेखावृत्त बघू आपण कशा प्रकारे ते काढले जाते. आता ते रेखावृत्त बघण्याच्या अगोदर आपण याचं बघू. आता वैशिष्ट्य झालं, पण त्यामध्ये आपल्याला त्यामध्ये बघायचं आहे की अक्षवृत्ताचा नेमका उपयोग कसा केला जातो, कशासाठी अक्षवृत्त काढले जातात आणि त्याच्या सहाय्यानं कशाचं म्हणजे नेमकं त्याचा उपयोग काय असतो हे त्यामध्ये आपण चर्चा करू. आता बघा यामध्ये देतो मी उपयोग. पहिलं बघा अक्षवृत्ताचा उपयोग कशासाठी केला जातो. अक्षवृत्ताचा उपयोग हे एखाद्या पृथ्वीवरील एखाद्या ठिकाणाचं पृथ्वीवरील एखाद्या ठिकाणाचं म्हणजे आपण महाराष्ट्राचं म्हणू किंवा भारताचं म्हणू, एखाद्या ठिकाणाचं ब्रॅकेटमध्ये लिहितो मी भारताचे स्थान निश्चितीसाठी. आता हे शब्द आपल्या याच्यामध्ये व्होकॅब्युलरी जे म्हणतात किंवा टर्मिनॉलॉजी म्हणतात ते आपल्याला समजले पाहिजे. निश्चित म्हणजे डिसाईड करणे, डिसाईड. पृथ्वीवरील एखाद्या ठिकाणाचे स्थान निश्चितीसाठी याचा उपयोग केला जातो. कशाचा, अक्षवृत्ताचा. कशाचा उपयोग आहे, अक्षवृत्ताचा उपयोग. आता जीपीएस सिस्टम आहे, ग्लोबल पोझिशनिंग सिस्टम, पण पूर्वीच्या काळामध्ये कोणतेही सायंटिफिक शोध लागले नव्हते. त्यामध्ये ते अंदाज काढत होते अक्षवृत्त आणि रेखावृत्त. या दरम्यान ते पृथ्वीवरील एखाद्या देशाचं स्थान, एखाद्या राज्याचं स्थान, एखाद्या स्पॉटचं स्थान ते काढत होते. तर त्यामध्ये बघा उपयोग पहिला पृथ्वीवरील एखाद्या ठिकाणाचे स्थान निश्चितीसाठी, हे तुमचं पाठ झालं. दुसरं बघा, दुसरं त्यामध्ये आहे की हवामान विभागामध्ये जे ऑब्झर्वेटरी असतात, हवामान विभागामध्ये याचा उपयोग केला जातो. मग आता त्याचा उपयोग कशासाठी केला जातो की आज सर्वात जास्त थंडी आहे, टेम्परेचर एवढं आहे, एवढं डिग्री सेल्सिअस आहे, पाऊस पडण्याची शक्यता आहे, पुढच्या महिन्यात दुष्काळ पडण्याची शक्यता आहे, मागच्या महिन्यात पाऊस एवढा सेंटीमीटर पडला, शक्यता एवढी आहे पावसाची, अशा प्रकारे. तर हे जे अंदाज बांधले जातात तर त्याचा उपयोग हवामान विभागामध्ये म्हणजे त्यामध्ये क्लायमेटचे काही डिपार्टमेंट क्लायमेटॉलॉजीचं आपलं त्यामध्ये त्याचा अभ्यास केला जातो. हवामान विभागामध्ये कशाचा, अक्षवृत्ताचा. पहिला एखादं ठिकाण, दुसरं हवामानामध्ये विभागामध्ये त्याचा वापर केला जातो. आता हे तुम्हाला इथपर्यंत समजलं, पण आपल्याला आता अक्षवृत्त समजलं, पण आता त्यामध्ये रेखावृत्त म्हणजे नेमकं काय, तर रेखावृत्ताची सुद्धा आपल्याला ते समजून घ्यावं की रेखावृत्त कशाला म्हणतात.
म्हणजे अक्षवृत्त आणि रेखावृत्त या दोघांचा एकत्रित वापर करून एखाद्या ठिकाणाचं स्थान कसं आपण निश्चित करतो तर ते आपल्याला त्यामध्ये ठरवायचं. ठीक आहे, ते बघण्याच्या अगोदर आपण बघू आपण आता बघा, ही झाली पृथ्वी. पृथ्वीच्या मधोमध म्हणजे ग्रेट ब्रिटन मध्ये ग्रीनिच नावाचं शहर आहे. ग्रेट ब्रिटन मध्ये ग्रीनिच नावाच्या शहरामधून एक उभी मी काल्पनिक रेषा काढली. कोणतं शहर आहे? ग्रीनिच. हे लक्षात ठेवायचं, ग्रीनिच आणि त्याची अँगल 0 डिग्री. ग्रीनिच नावाचं शहर आहे. कुठे आहे ते? ग्रेट ब्रिटन मध्ये आहे. ग्रेट ब्रिटन कुठे आहे? ग्रेट ब्रिटन युरोप खंडामध्ये आहे. युरोप खंड कुठे आहे? भारताच्या उत्तरेला. हे नकाशामध्ये बघून घ्या. तर याला म्हणायचं मूळ रेखावृत्त. याला काय म्हणतो आपण? मूळ रेखावृत्त. ठीक आहे, म्हणजे ग्रीनिच शहरामधून, ग्रेट ब्रिटन मधील ग्रीनिच शहरामधून जे काही रेखावृत्त, जिथे काल्पनिक रेषा काढल्या जाते किंवा काल्पनिक रेषा जाते आणि ती रेषा गेल्यामुळे पृथ्वीच्या दोन गोलार्धामध्ये त्याचं काय होते? विभागणी होते. अक्षवृत्ताच्या याच्या कंपॅरिझन मध्ये हे शिकू आपण. अक्षवृत्तामध्ये काय बघितलं आपण की अक्षवृत्तामध्ये उत्तर गोलार्ध आणि दक्षिण गोलार्ध या दोन गोलार्धामध्ये अक्षवृत्तांमुळे पृथ्वीचा विभागणी होते. तर यामध्ये आपल्याला बघायचं आहे की यामध्ये काय होते की रेखावृत्त काय करते की यामध्ये पूर्व गोलार्ध म्हणजे दोन गोलार्धात विभागणी करते. पूर्व गोलार्ध आणि इकडलं हे आहे पश्चिम गोलार्ध. या दोन गोलार्धामध्ये जे काही आडवी काल्पनिक रेषा विभागणी करते तिला आपण मूळ रेखावृत्त म्हणायचं. ते 0 डिग्री वरती आहे. ते ग्रीनिच शहरातून गेलेलं आहे आणि ते असे आडवे आहे. आता लक्षात घ्या, यामध्ये आपल्याला नेहमी मुलांना कन्फ्युजन होते की अक्षवृत्त कसे असतात, रेखावृत्त कसे असतात. बघा, सायंटिफिक लक्षात ट्रिक्स तुम्हाला देतो मी. ट्रिक्स म्हणू आपण त्याला. ट्रिक्स लक्षात ठेवा की अक्षय समजण्यासाठी अक्षय आडवा आहे. ठीक आहे, आडवा उभा आहे म्हणजे आडवा आहे असं म्हणू आपण. अक्षय आडवा आहे म्हणजे आडवी काल्पनिक रेषा म्हणजे अक्षवृत्त आडवा आहे. हे त्याचे संपर्क करा म्हणजे समजून घ्या. दुसरं त्यामध्ये म्हणू रेखावृत्त. रेखावृत्त कशी आहे? रेखावृत्त म्हणजे रेखावृत्त ही उभी रेषा आहे. ही उभी आहे आणि अक्षय म्हणजे अक्षवृत्त कशी आहे? ही आडवी रेषा आहे. ही आडवी आहे आणि ही उभी आहे. म्हणजे रेखावृत्त म्हणजे इथं आपण नाव देऊ एखादं की रेखा उभी आहे. रेखा उभी आहे कारण ह्या संकल्पना वापरून डिकोडिंग म्हणतात आपल्याला. आणि हेच आपल्याला कन्सेप्ट नाही समजलं तर आपल्याला समोरच्या प्रश्नाचं उत्तर देता येतं. म्हणून अक्षय आडवा आहे, रेखा उभी आहे. सिंपल ट्रिक्स आहे समजण्यासाठी. आडवी रेषा काढायची, अक्षय आडवा आणि रेखा उभी आहे. ठीक आहे, अशा प्रकारे समजून घ्यायचं. तर त्यामध्ये बघा, तर यामध्ये आपण बघितलं रेखावृत्त दोन गोलार्धामध्ये त्याची विभागणी होते. पूर्व गोलार्ध आणि पश्चिम गोलार्ध. तर यामध्ये बघायचं आहे आता ही एक आडवी रेषा काढली. आता बघा, आपल्याला जर एखाद्या देशाचं एखाद्या राज्याचं स्थान जर निश्चित करायचं असेल तर त्यामध्ये आता मी जर म्हटलं की हा देश कोणत्या गोलार्धामध्ये आहे, हा जो देश काढला हा कोणत्या गोलार्धामध्ये आहे, तर पहिले आपण ते ठरवण्याच्या अगोदर कशाचा वापर म्हणजे उपयोग करायचा? पहिले अक्षवृत्ती विस्ताराचा, नंतर रेखावृत्ती विस्ताराला आहे. मग आपण बघितलं की अक्षवृत्ती विस्तारामुळे उत्तर गोलार्ध आणि दक्षिण गोलार्धामध्ये त्याची विभागणी होते. उत्तर गोलार्ध आणि दक्षिण गोलार्ध. तर हा देश पहिले लिहायचा आपण कोणत्या गोलार्धाला पहिले म्हणजे लक्षात ठेवायचं की पहिले आहे उत्तर गोलार्ध. नंतर विचार करायचा आपल्या रेखावृत्तानुसार. रेखावृत्ताला कोणते दोन भाग केले? हे केलं, इकडलं पूर्व गोलार्ध. ठीक आहे, आणि हे झालं पश्चिम गोलार्ध. तर बघा, पहिले नंबर 1 लक्षात ठेवायचं की जी आडवी रेषा आहे त्याला 1 नंबर द्यायचं, जी उभी रेषा आहे त्याला 2 नंबर द्यायचं. म्हणजे अक्षवृत्ती विस्तार अगोदर घेतात आणि रेखावृत्ती विस्तार नंतर घेतात. तर उत्तर गोलार्धामध्ये जर अक्षवृत्ती दरम्यान जर म्हटलं की कोणत्या गोलार्धात आहे? उत्तर गोलार्धामध्ये. पण दोघांचा जर विचार केला तर हा देश कोणत्या गोलार्धामध्ये आहे? तर आपण म्हणू आता हे कोणते गोलार्ध आहे? हे झाले रेखावृत्त. ही कोणती साईड आहे माझ्या? ही पूर्व आणि हे पश्चिम म्हणून पूर्व गोलार्ध. मग इथे लिहू आपण की उत्तर पूर्व. म्हणजे हा देश, सपोज आपण इथं भारत म्हणू, भारत हा देश उत्तर पूर्व गोलार्धामध्ये आहे आणि ऑलरेडी भारत आपला उत्तर पूर्व भारतामध्ये आहे. उत्तर पूर्व गोलार्धामध्ये म्हणजे भारत देश कशामध्ये आहे? भारत देश हा उत्तर पूर्व गोलार्धामध्ये आहे. ठीक आहे, म्हणजे पहिले लक्षात ठेवायचं की अक्षवृत्ती विस्तार घ्यायचा, नंतर आपल्याला रेखावृत्ती विस्तार घ्यायचा. अगोदर अक्षय नंतर रेखावृत्ती. ठीक आहे, अशा प्रकारे समजा.
अशा प्रकारे हे आहे. तर यामध्ये आपल्याला आता चर्चा करायची आहे त्यामध्ये की रेखावृत्ताची संख्या किती आहे, रेखावृत्ताची संख्या आपल्याला त्यामध्ये बघायची आहे, त्याचे उपयोग काय ते बघायचे. ही झाली पृथ्वी, हे रेखावृत्त. आता रेखावृत्ताची संख्येचा विचार जर केला तर पश्चिम आपलं पूर्व गोलार्ध, हे झालं पश्चिम गोलार्ध, याला म्हणू आपण पश्चिम गोलार्ध. ठीक आहे, समजून घ्या. तर यामध्ये 180 अंश म्हणजे 180 रेखावृत्त असतात आणि पश्चिम गोलार्धामध्ये 180 रेखावृत्त असतात. दोघांची बेरीज करू आपण, म्हणजे 180 अधिक 180 म्हणजे आपण त्यामध्ये म्हणू की पूर्व गोलार्धातील 180 रेखावृत्त आणि पश्चिम गोलार्धातील 180 रेखावृत्त इज इक्वल टू 360 रेखावृत्त. तुम्ही गणित शिकलेले असेल. बघा यामध्ये आपल्याला बघायचं, आपण बघितलं की जी उभी काल्पनिक रेषा आहे ती ग्रीनिच शहरामधून गेलेली आहे, तिला आपण रेखावृत्त म्हणतात आणि तेच मूळ रेखावृत्त आहे. नंतर जे आडवी काल्पनिक रेषा आहे ते अक्षवृत्त आहे. आपण देशाचं स्थान हे सुद्धा बघितलं आहे की कोणता देश कोणत्या गोलार्धामध्ये आहे, कोणता देश कोणत्या गोलार्धामध्ये आहे. तर यामध्ये आपल्याला बघायचं आहे, आपल्याला भारताचं स्थान काढायचं आहे आणि भारताचं स्थान काढण्याच्या अगोदर आपल्याला त्यामध्ये बघायचं आहे की अक्षवृत्तीय विस्तार आणि रेखावृत्तीय विस्तार या दोघांचा एकत्रित उपयोग करून आपल्याला आपल्या देशाचं स्थान, पृथ्वीवरील स्थान हे काढायचं आहे. तर त्यामध्ये बघा, आता ही झाली त्याला उभी रेषा जी आहे आपली काल्पनिक, त्याला आपण काय म्हणू, रेखावृत्त. तिची 0 डिग्रीवरती आहे आणि हे सुद्धा 0 डिग्रीवरती आहे. तर आपल्याला आता बघा, आता हा झाला अक्षवृत्तीय विस्तार आपला, अक्षवृत्तीय विस्तार. तर तो किती आहे, 8 अंश 4 मिनिट उत्तर. लक्ष द्या, फक्त उत्तर हे आवश्यक आहे त्यामध्ये. 8 अंश 4 मिनिट उत्तर ते 37 अंश 6 मिनिट उत्तर. म्हणजे काय आलं यामध्ये, पहिले हा झाला आपला अक्षवृत्तीय विस्तार, की अक्ष हा आडवा आहे, मी तुम्हाला ते सांगितलं, ट्रिक्स लक्षात ठेवा. ठीक आहे, त्याप्रमाणे दुसरं, त्यामध्ये दुसरा विस्तार आपला की रेखावृत्तीय विस्तार. आणि रेखावृत्तीय विस्तार आपला किती आहे, तर तो आहे 68 अंश 7 मिनिट पूर्व ते 97 अंश 25 मिनिट पूर्व. ठीक आहे, पूर्व पूर्व उत्तर उत्तर, म्हणजे अगोदर लक्षात ठेवायचं की उत्तर उत्तर हे झालं अक्षवृत्तीय विस्तार. दुसरं लक्षात त्यामध्ये ठेवायचं की पूर्व पूर्व हा झाला रेखावृत्तीय विस्तार. म्हणजे अक्षवृत्त काय करते, अक्षवृत्त 2 गोलार्ध विभागणी करते, उत्तर गोलार्ध आणि दक्षिण गोलार्ध. म्हणून पहिला उत्तर आपण त्यामध्ये घेतला. आता रेखावृत्त काय करते, रेखावृत्त पृथ्वीचे 2 भागात विभागणी करते. म्हणजे पहिला त्यामध्ये माझ्या लेफ्ट साईडला हा पूर्व गोलार्ध आहे, माझ्या राईट साईडला हा पश्चिम गोलार्ध आहे. तर अशा प्रकारे 2 गोलार्धात ती विभागणी करते. म्हणून आपण 68 7 मिनिट पूर्व ते 97 अंश 25 मिनिट पूर्व हा रेखावृत्तीय विस्तार झाला. आता या दोघांचा एकत्रित अभ्यास करून आपल्याला भारताचं स्थान काढायचं. आता बघा, त्यामध्ये मी सुरुवात करतो. पहिले काय घ्यायचं आपल्याला, अक्षवृत्तीय विस्तार. नंबर हे लक्षात ठेवायचं की आपल्याला पहिलं अक्षवृत्तीय विस्तारच घ्यायचा असतो. बघा 8 अंश 4 मिनिट. आता बघा ही जी रेषा आहे ही काय, आडवी काल्पनिक अक्षवृत्त आहे. आता ही काय 0 डिग्री, 0 पासून आपल्याला सुरुवात करायची. 0 पासून कुठे जायचं आपल्याला, उत्तर गोलार्धात. हा कोणता गोलार्ध आहे वरचा, हा उत्तर गोलार्ध आहे. याला काय म्हणायचं, उत्तर गोलार्ध. आणि इथून मी असं वरती वरती जातो, म्हणजे किती जावं लागेल मला, 8 डिग्री म्हणजे 8 अंश 4 मिनिट. 1 2 3 4 5 8 झाले. इथं 8 अंश प्लस 4 मिनिट, थोडंसं त्याच्या समोर घ्यायचं, थोडंसं समोर 4 मिनिट. म्हणजे डिग्री ही 0 त्याच्या 8च्या वरती 0 आणि अशी डॅश रेषा म्हणजे त्याला मिनिट म्हणतात. म्हणजे 8 अंश 4 मिनिट हे इथं झालं आणि इथं मी डॉट करतो. आणि नंतर आता विस्तार कोणता आपला, अक्षवृत्तीय विस्तार आहे. म्हणून आपण काय करायचं की आडवी काल्पनिक रेषा आहे आणि ती रेषेपासून एक आडवी रेषा 8 अंश 4 मिनिट पर्यंत टाकली तर त्याला म्हणायचं हा पहिला अक्षवृत्तीय विस्तार. पहिला पॉईंट आपला 8 अंश 4 मिनिट. म्हणून मी तिथं आडवी एक रेषा काढली आणि ते जोडलं. दुसरं बघा, ते 37 अंश 6 मिनिट उत्तर. 37 अंश आता उत्तर आहे, म्हणजे याचा अर्थ आपल्याला उत्तर गोलार्धामध्येच आपल्याला जावं लागेल. बघा आता 8 10 20 30 हे झाले 30 आणि हे वरचे 7 म्हणजे 37. इथं आले 37 अंश 6 मिनिट अक्षवृत्त. आता इथं डॉट करायचा आणि दुसरी रेषा आहे आडवी रेषा मारायची, म्हणजे त्याला म्हणायचं आडवी रेषा आपण तिथं जोडली. म्हणजे 8 अंश 4 मिनिट ते 37 अंश 6 मिनिट हे काय झालं आपला अक्षवृत्तीय विस्तार. ठीक आहे, आता त्यामध्ये आपल्याला अभ्यास करायचा आहे, काढायचा आहे रेखावृत्तीय विस्तार. आता रेखावृत्तीय विस्तार म्हणजे काय, 68 अंश ते 7 मिनिट पूर्व. आता पूर्व म्हटल्यानंतर बघा, आता रेखावृत्ताचा म्हणजे सुरुवात करून करावी लागेल. सुरुवात आपल्याला
आपल्या रेखावृत्तापासून करावं लागेल आणि रेखावृत्त काय करते, रेखावृत्त पृथ्वीच्या 2 भागामध्ये पश्चिम गोलार्ध आणि पूर्व गोलार्धात विभागणी करते. म्हणून आपल्याला सुरुवात इथून करायची आणि इथून आपल्याला कोणत्या गोलार्धामध्ये यायचं आहे. आता हा गोलार्ध कोणता आहे, तर याला म्हणू आपण पूर्व गोलार्ध, याला काय म्हणू पूर्व गोलार्ध, आणि हा झाला आपला इकडला पश्चिम गोलार्ध. तर बघा त्यामध्ये बघा 0 पासून सुरुवात करायची आपल्याला 68 अंक, 10, 20, 30, 40, 60, 50 म्हणजे 50, 60 असं काही आकडे त्यामध्ये हे काही नसतात. त्यामध्ये अंदाजे आपल्याला ते घ्यायचं आहे आणि अंदाजे घेऊनच आपलं उत्तर त्यामध्ये बरोबर आहे. आता बघा इथे 60 आहे, तर इथं मी म्हटलं 60 अंश आणि नंतर 60च्या पुढे 8 ही जायचं आपल्याला म्हणजे 68 अंश, नंतर 7 मिनिट, मिनिट म्हणजे छोटासा त्याचा समोर 2-3 मिनिट आपल्याला समोर जायचं आहे म्हणजे 68 अंश 7 मिनिट. ठीक आहे. आता बघा मग मी इथं एक डॉट केला आणि डॉट केल्यानंतर काय करायचं, आपला कोणता विस्तार आहे, रेखावृत्त, म्हणून आपण उभी रेषा काढायची. म्हणून मी खाली एक उभी रेषा काढली. बघा आता दुसरं त्यामध्ये आपल्याला करायचं आहे 97 अंश 25 मिनिट. आता त्याच्या समोर, आता 37च्या समोर आपल्याला 97 म्हणजे समोरच जायचं आपल्याला याच गोलार्धामध्ये, कोणत्या पूर्व गोलार्धामध्ये, कारण रेखावृत्त विस्तार आपण काढत आहे. तर त्यामध्ये बघा 40, 50, 60, 70, 80, 90 आणि 97. आता बघा इथं आला 90, ही 97, तर इथं झाला 97 अंश 25 मिनिट पूर्व. तर इथपर्यंत मी इथे डॉट केला. आता इथून मी एक परत दुसरी रेषा, इथं मी परत एक दुसरी रेषा काढली, उभी दुसरी रेषा काढली आणि इथं जो काही हा चौकोन तयार झाला, इथं हा जो काही चौकोन तयार झाला त्यामध्ये आपल्या भारताचं स्थान आहे. तर अशा प्रकारे आपल्याला रेखावृत्तीय विस्तार आणि अक्षवृत्तीय विस्तार या दोघांचा आपल्याला कॅल्क्युलेशन करून कोनमापक ठेवून आपल्याला एखाद्या ठिकाणाचं स्थान काढायचं असते. अगोदरच्या काळामध्ये GPS सिस्टम नव्हती, आता GPS सिस्टमच्या द्वारेही काढल्या जाते. ठीक आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये, नेक्स्ट लेक्चरमध्ये भेटू. तोपर्यंत धन्यवाद.